आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। या सुनबाई या या जरा निवांतपणे बसून बोलूया या। गुड मॉर्निंग। हे बघताय ना बघा तुमच्यासारखं कपातनं चहा प्यायला शिकलो आम्ही। इथे येऊन बघा तर काय काय शिकतोय आम्ही नवीन तुमच्यावनी। ते एकलव्यावानी शिकायला लागलोय तुम्ही इथं नसताना। या लवकर आता किती दिवस फोटोला गुड मॉर्निंग म्हणणार? असं तुमच्या फोटो संग मी गप्पा मारतोय, जर लोकांना कळलं ना येडा म्हणतील। तसा येडा आहेच मी तुमच्या प्रेमात, तेच तुम्हाला माहित आहे, तेच हेरलंय तुम्ही। या की एका बशीतनं चहा पिऊया, परत दोघे जण बुरखे मारत। हा हा ओके बोल। गुड मॉर्निंग भावा, झाली का तुझी सकाळ? हा झाली की, बोल की काय काय म्हणतोस, बोल तूच सांग काय कशाचं? अरे काल काय झालं? काय कशाचं काय झालं? वहिनींचं? हा मास्तरीन माहिती काय? काल त्या परत घरी नाही आल्या ना? नाही आल्या, तू सांगितलं होतंस नव्हतंच? नाही सॉरी, ऍक्च्युली तू फोन करू शकत नव्हतास म्हणून मी त्यांना फोन केला होता आणि त्यांनी ऐकलंय तुझं। भावा हे बघ, तुम्ही दोघं जरी आता एकत्र राहत नसलात ना तरी मनाने एकत्र आहात। खरंय रे, तुला सांगू का ओंक्या, कधी कधी बोलायची बी गरज लागत नाही माहिती का? आम्ही फक्त एकमेकांकडे बघितलं ना तरी एकमेकांच्या मनातलं कळायचं आम्हाला। आणि मास्तरीन मुळे आता मला खरंच शिक्षणाचं महत्व पडलंय रे। मला हे मनापासून वाटतं माहिती का, त्या पोरांचं नुकसान होऊ नये। त्यांचं शिक्षण जर बंद पडलं, शाळा जर बंद पडली ना तर मी स्वतःला माफ करू शकणार नाही। लय मोठं पाप लागेल माहिती का ओंक्या। ती शाळा सेफ व्हायला पाहिजे बघ, बस बाकी काय नाही। तू काळजी करू नकोस, लवकरच सगळं तुझ्या मनासारखं होईल। आणि तुम्ही दोघं एकत्र यावे ना म्हणून शिवानी दररोज देवीच्या दर्शनाला जाते। काय तुम्ही दोघं, आमचं टेन्शन कुठे येतं रे सारखं सारखं? तुमच्या बी संसारकडे बघा जरा। दाढीवाले बाबा जरा अर्धा दिवस सुट्टी घ्या आणि जाऊ जरा हिमालयात करायला शिवानी वहिनीच घेऊन। हा आम्ही सांभाळतो फॅक्टरी, जे काय असेल ते। नको नको, आता सुट्टी बिट्टी नको, आधी वहिनींना घरी येऊन दे, मग मी आणि शिवानी जाऊ निवांत हॉलिडेवर। ठीक आहे, तुम्ही म्हणशील तसं। बरं चल, फॅक्टरीत आल्यावर बोलू बाकीचं। ठेवतो। बरं ये लवकर। या सुनबाई, इथे कुठे घेऊन आलाय? ही आमची सिक्रेट जागा आहे। आम्हाला काही प्रायव्हेट मीटिंग करायची असल्या की आम्ही इथे येतो। म्हणलं देवदर्शन झालं, आता सुनमुख बघूया। कशासाठी बोलवलं इकडे? हे तुम्हाला शिकलेल्या लोकांचं बरं असतंय बघा। हा इकडचं तिकडचं काय बोलायचं नाही, डायरेक्ट मुद्द्याला हात घालायचा। या बसा। अहो तिकडे कुठं, इकडे या, आमच्या बाजूला बसा या। हा तर आम्ही असं म्हणत होतो की तुम्हाला शिकलेल्या लोकांचं जरा वेगळं असतं, आमचं तसं नसतंय। म्हणजे आमच्यात कसं असतंय की लई दिवसाने एखादा माणूस भेटला तर आधी त्याची विचारपूस करतो की बाबा कसा आहेस तू, काय चाललंय, बरा आहेस नव, काय म्हणताय तुम्ही, ठीक आहे नव तुम्ही? मी फोनवर सांगितलं ना तुम्हाला ठीक आहे। अहो ते फोनवर काल सांगितलं, पण काल आणि आज मध्ये लई वेळ गेला की म्हणून विचारलं, ठीक आहे नव तुम्ही? हो मी ठीक आहे। रागवलं का तुम्ही आमच्यावर? हा म्हणूनच काल घरला आला नाही? नाही म्हणजे तसं आमचं चुकलंच आहे। आम्ही दुर्गीला पाठवलं, माईला पाठवलं, खरं तर आम्हीच यायला पाहिजे होतं नाही का? बाकी काय नाही हो, येळ वाचला असता। पण आम्हाला काय वाटलं माहितीये का की आमच्यापेक्षा आमच्या आई तुमच्याशी जरा मनमोकळ्यापणाने बोलू शकतील म्हणून आम्ही तिला पाठवलं। तुमचं आणि तिचं तसं लई पटायचं नाही का, म्हणून म्हणलं जा सुनबाईना घरला घेऊन ये। पण तुम्ही काय आला नाही म्हणून म्हटलं चला आम्ही स्वतःच येतो तुम्हाला भेटायला। कसं आहे तुमचं नेमकं काय म्हणणं आहे हे आम्हाला समजून घेतलं पाहिजे, कारण घर सोडून गेल्यापासून आपली काही भेट झाली नाही, तसं निवांत काही बोलणं झालं नाही, म्हणून म्हणलं जरा भेटू। आता घरी भेटायचं म्हणलं तर घरची माणसं असतात, असं काही धड बोलता येत नाही, म्हणून म्हणलं जरा इकडं निवांतपणे बसू बोलू। पण बरं झालं तुमच्या एवढ्या बिझी शेड्यूल मधून तुम्ही आम्हाला भेटायला आलात, वेळ काढलात आमच्यासाठी। हा काय घरी कसे आहेत सगळे? ठीक आहे,
तर तुमचे आई वडील पण आमच्यावर चिडले असणार, ठाव आहे आम्हाला. नाही म्हणजे तसं तुम्ही घर सोडून चालला होता तेव्हा आम्ही म्हणलो होतो अधिपतींना की सुनबाई घरच्या लक्ष्मी आहेत, त्यांना इथं राहू द्या. हो तर आम्ही जातो घर सोडून, आम्ही काय कुठं वृद्धाश्रमात जाऊन राहू. पण काय त्यांनी ऐकलं नाही, त्यांनी तुम्हाला घराबाहेर काढलंच शेवटी. त्यांनी हा म्हणजे आता अधिपतींनीच सांगितलं ना तुम्हाला घराबाहेर जायला. त्यांनी नाही सांगितलं मॅडम, मी माझ्या मर्जीनं घराबाहेर पडली. आणि तुम्हालाही तेच हवं होतं ना, मी नको होते तुम्हाला घरात. मग आता झालंय की तुमच्या मनासारखं. मला सगळं माहिती मॅडम, तुम्ही खूप प्रयत्न केलेत मी घरात राहू नये म्हणून. मला वेडं ठरवण्याचा प्रयत्न केला, मला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून ठेवलं. हे सगळं केलं तुम्ही, बरोबर ना? आणि कशासाठी? स्वतःच्या स्वार्थासाठीच ना. तुम्हाला केवळ बाबांशी लग्न करायचं होतं म्हणून किती कारस्थानं केलीत तुम्ही. म्हणजे चारुलता मॅडमचं रूप घेऊन आलात, माझ्यात आणि अधिपतीमध्ये गैरसमज निर्माण केले, पुन्हा पुन्हा निर्माण केलेत. आणि तेवढ्यावर थांबला नाहीत, डिव्होर्सची नोटीस पाठवली. अजून काय काय करणार आहात आम्हाला वेगळं करण्यासाठी? मी किती वेळा सांगू मॅडम तुम्हाला, माझं आणि अधिपतींचं एकमेकांवर खूप प्रेम आहे आणि आमचं नातं 7 जन्मांचं आहे. तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी आम्ही वेगळे होणार नाही हो. सतत कारस्थानं करून तुम्हाला कंटाळा येत नाही का? एक झालं की दुसरं, दुसरं झालं की तिसरं, किती दिवस हेच करत राहणार आहात? सुनबाई मागं जे काही झालं का नाही ते तुम्ही आता सोडून द्या. हा मागं जे काही झालंय ते बोलायला आपण भेटलोय काय? आपण इथून पुढं काय करायचं ते ठरवण्यासाठी इथं भेटलोय का नाही? हा नाही हो नाही, आम्हाला काही तुम्हाला वेगळं करायचं नाही. आम्हाला का नाही तुम्हाला एकत्र आणायचंय. तुम्हाला नाही का वाटत की तुमचा संसार सुरू व्हावा म्हणून? माझा संसार व्यवस्थितच चालला होता मॅडम. तुम्ही माझ्यात आणि अधिपतींमध्ये गैरसमज निर्माण केले म्हणून फक्त तुमच्यामुळे आमच्यात वाद होत होते. त्यांना तर फक्त तुमचंच म्हणणं बरोबर वाटतं, इतका प्रभाव आहे तुमचा त्यांच्यावर. इतकं समजावण्याचा प्रयत्न केला पण त्यांना कधीच नाही पटलं माझं. तुमच्यामुळे आमच्यात भांडणं झाली म्हणून मला घराबाहेर पडावं लागलं. बोला सुनबाई बोला, तुम्हाला जेवढं बोलायचंय तेवढं बोला. काय आम्हाला दोष द्यायचा तेवढा द्या. तुमचं बोलणं ऐकण्यासाठी तर आम्ही इथं आलोय. नाही नाही, मी आत्ता विषय निघाला म्हणून बोलले, पण मी आज तुमचं ऐकण्यासाठी आलीये. तुम्ही बोला, तुम्ही बोलावलंयत ना मला इथे, म्हणून आलीये मी. वय आम्हीच बोलवलंय तुम्हाला, कारण आम्हाला तुम्ही आता घरला परत यायला हवे. काय म्हणालात? हेच की आम्हाला तुम्ही घरला परत यायला हवे आहेत. अहो किती दिवस तुम्ही राहणार माहेरी? झालं गेलं विसरून जाऊ. हा हवं तर आम्ही तुमची माफी मागतो. अधिपतींचं काही चुकलं असेल तर त्यांच्या वतीने आम्ही तुमची माफी मागतो. पण तुम्ही आता घरला परत या, त्या घराला तुमची गरज आहे. चला घरला चला.